सो सा म्हणजे तो, अहम तो मी आहे, ते ब्रह्म मी आहे, तो परमात्मा मी आहे, सो अहम अहम सा तोच मी आहे आणि मीच तो आहे. अशा प्रकारचं चिंतन जेव्हा मनामध्ये व्हायला लागलं ना, ते म्हणतात की सोहम भाव मोहरे मोडून आला. एवढा मोठा सोहम भाव त्याच्या हृदय मंचावरती, त्याच्या इंद्रियामध्ये, त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये भरून गेला होता. आणि असं वाटायला लागलं, पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आतापर्यंत भगवंताला अर्जुन म्हणतात की देवा, मी आता युद्ध करणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. पण भगवंताच्या सहवासामुळे आता आल्यानंतर तो म्हटला मला ब्रह्म व्हायचं आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जे संशय आणि विपर्य, वेदांत शास्त्रामध्ये जे म्हणतात की दोष आहेत, ते संशय आणि विपर्य सगळे निघून गेले आणि मग सोहम भावाचा मोहर त्याच्या हृदयामध्ये आला. आणि मग असं म्हणतात, मनोनी प्राप्ती फळे फळता याची वेळ न लगेल आता, होय विरुक्त आईचा अनंता भरवासा झाला. भगवंताला आता चांगल्या प्रकारचा भरवासा आला की या दुसऱ्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये जसा बोलत होता तसं बोलणं आता याचं बदललं. याच्या बोलण्यात पूर्णपणे बदल झालेला आहे, त्याच्या शरीरामध्ये बदल झाला आहे. भगवंत म्हणतात की आता मला खात्री पडली. कारण काय, विरक्तो ऐसा अनंता भरवासा झाला. अर्जुन आता पूर्णपणे विरक्त झालेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती आता कुठेही राहिली नाही. त्यामुळे काय, मनोनी प्राप्ती फळी फळता, म्हणजे याच्या अंतःकरणामध्ये मी ब्रह्म व्हावं अशी जी इच्छा आहे ना, ती इच्छा पूर्ण व्हायला आता वेळ लागला नाही. ती वेळ आता नेक्स्ट मोमेंट, आता पुढच्या सेकंदात झालेली आहे. असं म्हणतात, याची वेळ न लागेल आता, आता याला वेळ लागणार नाही. मग काय करायला म्हणे, जे जे हा अधिष्ठील ते ते आरंभीच या फळेल म्हणून सांगितला नवचेल अभ्यासू आया. ते म्हणतात ज्या अर्थी हा एवढा अर्जुन मन मोकळेपणाने माझ्याशी बोलतो आहे, जसं आहे तसं अंतःकरणात सांगत आहे, त्या अर्थी भगवंत म्हणतात म्हणून जे जे हा अधिष्ठील, म्हणून हा अर्जुन आता जे जे काही बोलेल, जे जे काही आध्यात्मिक दिशेच्या संबंधानं तो शब्द उच्चारेल, ते आरंभीच या फळेल. साधना करण्याच्या अगोदरच हे फळाला येईल असं म्हणतात. असं म्हणतात की मला एखादा मनुष्य म्हटला की मला आता मुंबईला जायचं आहे, असं म्हटल्यावर कोणतरी यावं सांगा, चला मी मुंबईला चालला, गाडीत बसा. म्हणजे मनात संकल्प येतो ना येतो, तो तोच लगेच त्याची फलद्रुपता यावी. तसं आता भगवंत म्हणतात की हा अर्जुन म्हणेल की मला ब्रह्म व्हायचं आहे, असं शब्द म्हणतो ना म्हणतो कुठे तोच, काही वेळ लागतात ते फळ याच्या समोर आता फळाला येणार आहेत. म्हणजे जे जे अधिष्ठील, म्हणे जे जे अधिष्ठील ते आरंभीच या फळेल म्हणून सांगितलं नवचेल अभ्यासू आया. म्हणून आता अर्जुनाला सांगितलेला जे काही आहे ना ते वाया जाणार नाहीत. आणि म्हणून कितीतरी गुह्य असलं, किती चांगलं असलं, पण मनाची जर तयारी नसेल आणि एखाद्या माणसाला सांगितलं तर त्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही, काही परिणाम होत नाही. कारण काय, कळतच नाही तर काय परिणाम होणार आहे. जेव्हा समोरचा व्यक्ती अनिंदक अनन्यगती परी गौप्य ही तयाप्रती चावळी जे सुखे, या संबंधानं फक्त सांगून ठेवतो की रामायणामध्ये जेव्हा हनुमंतरायाची आणि भगवंताची जेव्हा भेट झाली तेव्हा भगवंताने विचारलं तू कोण आहेस, आणि त्याच्या अगोदर यांनी विचारलं, हनुमंतरायाने विचारलं तुम्ही कोण आहात. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा यांनी विचारलं तेव्हा भगवंताने सांगितलं, पण हे सांगता 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 जेव्हा हनुमंतरायाच्या लक्षात आलं की हे सगळे खरं बोलत आहे, आणि यांनी सांगितलं की मी ब्राह्मण आहे सांगितलं होतं, पण शेवटच्या क्षणाला सांगितलं की ते सांगितलं तुम्ही एवढे सरळ आणि सज्जन बोलतायत, एवढं ऐकल्याबरोबर मलाही असं वाटतं की मी ब्राह्मण नाही, मी वानर आहे. आणि तेव्हा त्यांनी असं नमूद केलं आहे आपल्या मनातल्या घटना कोणाकोणाला सांगाव्यात, त्याची खूप मोठी लिस्टच आहे. आणि जर नाही सांगितलं तर काय होईल. म्हणजे हनुमंतराय म्हणतात की एखादं बोलणं आपल्या मनात दुसऱ्याला सांगायचं असेल तर कोणत्या प्रकारची पात्रता, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे होठ कसे हलतायत, त्याचं बोलणं कसं आहे. मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा माझ्या प्रश्न विचारताना तो लक्ष देऊन ऐकतो की नाही तर दुसरीकडे पाहतो. असं जर असेल, एखादा मनुष्य विचारत असेल, बोलत असेल आणि बोलण्याकडे लक्ष नसेल तर समजायचं की आपण जे सांगत असू त्याची ऐकण्याची इच्छा नाही. म्हणून जे लोक श्रीमंत लोकांकडे आपण गेलो ना, एखादा गरीब मनुष्य तो म्हणतो तुम्हाला भेटायला आलो होते, मला ही किंमत नाही, तो श्रीमंत मनुष्य वर पाहत असतो आपल्या घराकडे किंवा आपल्या अंगठ्याकडे पाहत असतो, सोन्याच्या अंगठ्याकडे, किंवा एखादा पेपर वाचत असतो. म्हणजे हा गरीब मनुष्य आपल्या कळकळीने काही गोष्ट सांगतो
आणि हा पेपर वाचत असतो, काहीतरी पाहत असतो, चहा पित असतो, सोन्यातल्या अंगठ्या बघत असतो तो. याचा अर्थ ऐकत रुची नाही. आपण बोललेलं तर लक्षपूर्वक एक एक शब्द ऐकत असेल समजायचं की याला आपलं म्हणणं सांगायला हरकत नाही. आपण जे बोलतोय डोळे डोळा घालून न पाहता हा इकडेच पाहत आहे, समजायचं की आपलं म्हणणं पटायचं नाही. खूप लक्षणं सांगितली आहे. तेव्हा भगवंत असं म्हणतात की आता मी याला जे काही सांगणार आहे ना तो अभ्यास वाया जाणार नाही. मग मुडावणी बीज काढिले मग निर्वाळलिया भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरू गेले म्हणूये काही. आता माझ्या अंतकरणामध्ये गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे पिते वसुदेवासी, जेन सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत सांगत. कारण का माझ्या अंतकरणाचा तो भाव मी आता अर्जुनला देत आहे. कारण काय त्याचं अंतकरण आता कसं आहे, शुद्ध आहे. म्हणजे मी सांगितलेला बोध आता वाया जाणार नाही भगवंत म्हणतात, अशी मला खात्री बनली. हे आरंभीची या फळेल म्हणून सांगितलेले नवचल अभ्यासू आया ऐसे विवरणिया श्रीहरी म्हणतले ते अवसरी. हा अर्जुन हा अवधारी पंथराजू. अहो म्हटले अर्जुन हा चांगल्या प्रकारचा पंथ आहे, चांगल्या प्रकारचा मार्ग आहे. ऐसे विवरणिया श्रीहरी भगवंताने आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा विचार केला आणि म्हणतले अवसरी. त्यावेळेला असं अंतकरणामध्ये म्हटले अर्जुन हा अवधारी पंथराज. अर्जुन हा एक पंथाचा हा राजमार्ग आहेत म्हटले. या मार्गाने कोणी जरी गेलं तरी योग्य ठिकाणी पोहोचेल. आणि ते सांगतात ते प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी जे मार्गीचे कापडी महेश अजुनी. ज्या मार्गाने भगवान शंकर गेलेले आहेत तो हा मार्ग आहे. महेश म्हणजे शंकर, कापडी म्हणजे यात्रेकरू प्रवासी. जे मार्गीचा कापडी महेश अजुनी. आपण सगळेची सगळे प्रवासी आहोत आणि आपला प्रवास अनंत काळापासून सुरू आहे आणि अजून कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. रस्त्याचा नेमकं ध्येय माहिती नाही आपल्याला, कारण सगळे प्रवासी आहेत. बहुत जन्म फिरत आलेले आपण. 84 लक्ष योनीपासून सुरुवात केली आपण. गाढव कुत्रा मांजर फिरत 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 हा प्रवास आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. पण आपल्याला पोहोचायचं कुठे हे माहिती नाही. पोचायचं आहे ते आत्मस्वरूपाकडे. म्हणून माणसाचं ध्येय ज्या दिशेने असेल, साध्य ज्या दिशेने असेल त्या दिशेने वाटचाल व्हायला पाहिजे. परंतु माणसं आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल न करता विषय संपादन करण्याच्या दिशेने वाटचाल करतात आणि मग वय संपून जातं. परवा आपण म्हटल्याप्रमाणे कॅलेंडरचे 31 डिसेंबर होऊन जातात. कॅलेंडरचे 31 डिसेंबर होऊन जातात आणि मग आपण ते कॅलेंडर भिंतीवर लावायला प्रयत्न करतो. काय करा उपयोग आहे? तुम्हाला भिंतीवर कॅलेंडर लावायचं आहे ना, मग 1 जानेवारीला लावा ना. 1 जानेवारीला कॅलेंडर लावलं तर उपयोग आहे. तुम्ही 31 डिसेंबरला कॅलेंडर लावलं तर काय उपयोग आहे? 31 डिसेंबर म्हणजे वयाचं 99 वर्ष. तेव्हा म्हटले मला वारी करायची, काय उपयोग आहे? ते जेव्हा तारुण्य आहे तेव्हा ते लावलं पाहिजे कॅलेंडर. आणि म्हणून म्हणतात की हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग भगवान शंकरांनी मार्ग आक्रमण केलेला आहे. म्हणून म्हणतात की ते प्रवृत्ती तरुच्या बुडी. प्रवृत्ती म्हणजे श्रवण करणं, मनन करणं, ध्यासन करणं, संतांचा सहवास करणं, अंतरंग साधना करणं, ही प्रवृत्ती तरुच्या बुडी. दिसती निवृत्ती फळाची कोडी. म्हणजे प्रवृत्ती रूपी फळाला, प्रवृत्ती रूपी झाडाला निवृत्तीचे फळ आले आहेत. असं कधी होऊ शकत नाही. कारण 2 मार्ग, एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग. एक प्रेय मार्ग आणि एक श्रेय मार्ग. प्रेय मार्ग हा भोगाच्या दिशेने जातो. प्रेय मार्ग हा भोगाच्या दिशेने जातो आणि श्रेय मार्ग हा मोक्षाच्या दिशेने जातो. 2 मार्ग आहे. पण या ठिकाणी माऊलीची ओवी अशी आहे, प्रवृत्ती रूपी झाडाला निवृत्तीचे फळ आले. म्हणजे काय बरं? शास्त्राचे शब्द जे आहेत ना, ते शब्द शास्त्राच्या माध्यमातून समजून घ्यायचे असतात. हे बघा, 2 माणसं प्रवास करतायत आणि दोघंही प्रवास करून करून थकले आहेत आणि संध्याकाळी प्रवास करून दोघेही थकले असताना जो पहिला थकलेला आहे तो पहिला प्रवास करून आपल्या साध्याच्या ठिकाणी आला. त्याला जायचं होतं आपल्या विशिष्ट घरी. मुंबईवरून निघाला, त्याला आळंदीला यायचं होतं. गाड्या बदलत 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 प्रवास करत 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 थकून भागून तो आळंदीला पोहोचला. आणि दुसराही
फिरत 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 आला आळंदीला. तोही थकलेला होता, तोही आळंदीला पोहोचला. दोघांनी प्रवास केला, दोघंही थकले. पण दोघांच्या थकण्यामध्ये फरक आहे. काय आहे? एकाचं थकणं ध्येयाच्या दिशेने होतं की मला आळंदीला पोहोचायचं आहे, म्हणून तो चालत चालत आला आणि आळंदीला येऊन जरी थकला असेल पण ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचला. म्हणजे त्याचं चालणं, त्याचं थकणं हे सार्थकी ठरलं. आणि त्याला विचारलं, खूप तू थकून आला आहे, कुठे जायचं आहे? तो म्हणतो माहिती नाही. एवढा प्रवास कसा करता आला? नाही म्हटलं, काही कामच नव्हतं म्हणून प्रवास करत आलो. म्हणजे काय आहे? प्रवास करणारे दोघंही आहेत. ज्याच्या जीवनामध्ये विशिष्ट ध्येय आहे तोही प्रवास करतो आणि ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नाही तोही प्रवास करतो. दोघंही थकतात, पण एकाचं थकणं हे सार्थकी आहे आणि एकाचं थकणं हे निरर्थकी आहे. जेव्हा संत या ठिकाणी आलेत तेव्हा ते ठरवून आले आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही जे काही आलो आहोत ना हे प्रवास करत, आणि ह्या प्रवास करता करता अनेकांचा मार खाला, अंबाजीबाईंच्या काठ्या खाल्यात, रामेश्वर भट्टाने आम्हाला त्रास दिलात, आमचा गाठा बुडवलात, पण आमचा प्रवास हा सार्थकी होता. आमचा प्रवास हा ध्येयाला पोहोचणारा होता. आम्ही सांगितलं आता पोहोचलो. प्रयाण काळी दे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव ध्येय घेऊन निजदामा गेले. आणि असं हे म्हणणं सार्थकी केलं. कष्टाने आले, साध्य केलं आणि तिथे जीवन परिपूर्ण केलं. पण तुम्ही आम्ही काय करतो? प्रवास करतो ना. 84 लक्षिवणीमध्ये प्रवास करत असल्यानंतर कुठे जायचं आहे माहिती नाही. प्रवास चालूच आहे, या जन्मात त्या जन्मात त्या जन्मामध्ये, परंतु प्रवास चालू आहे पण साध्य नाही. म्हणजे काय? दोघंही प्रवास करतात, पण जो ध्याने प्रवास करतो ना त्याचा प्रवास हा सार्थकी ठरतो आणि दुसरा प्रवास करतो ना त्याचा प्रवास हा निरर्थक ठरतो. म्हणजे प्रिय मार्गाने जो अनुसरण करतो त्यालाही कष्ट होतात, पण शेवटी बॅलन्स 0. पूर्ण जीवनाचा आराखडा जर घेतला तेव्हा एखाद्या माणसाला विचारलं तुम्ही 100 वर्षात काय केलं, तर तो काहीच नाही केलं. म्हणजे प्रवृत्ती मार्गाचा आक्रमण केल्यानंतर सुद्धा जर बॅलन्स 0 जायचं कशा करता? पण ह्या ठिकाणी माऊली असं म्हणतात की प्रवृत्तीच्या वृक्षाला निवृत्तीचे फळ आले. असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते म्हणणं विरोधी वाटतं. असं तेव्हा मला असं म्हणायचं आहे, हा जो प्रवास आहे ना प्रवृत्तीचा, हा प्रवृत्तीचा प्रवास ध्येय निश्चित करून केलेला प्रवास आहे. हा जो प्रवास आहे ना की लोक आळंदीला येतात, या ठिकाणी राहतात, आळंदीला 4 वर्षाचा अभ्यास करतात, संतांच्या सहवासामध्ये असतात, श्रवण मनन निधिध्यासन, पुन्हा वारी, नामस्मरण, चिंतन, हा प्रवासच आहे ना. हा परिश्रमच आहे, ही प्रवृत्तीच आहे. परंतु ही प्रवृत्ती करत असताना भगवंताने सांगितलंय, नमे पार्थास्तिक नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. म्हणजे अध्यात्म मार्गातली जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये उचललेलं एक पाऊल देखील निष्फळ जात नाही. पुढे हा विषय येतच आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये एखादी कृती जरी केली ती कृती कोणतीही निष्फळ जात नाही. म्हणजे ह्या कृतीला निश्चित फळ आहेच. आपण या ठिकाणी आळंदीमध्ये बसलो आहोत, माऊलीच्या मंदिरात बसलो आहोत, ज्ञानेश्वरीचे शब्द ऐकत आहोत, जरी आपल्याला त्याचा परिणाम आता जाणवत नसला तरी देखील हे बीजरूपानं हे संस्कार आपल्या बुद्धीमध्ये जातील आणि केव्हा ना केव्हा हे विचार आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतील. म्हणून अध्यात्म साधनेमध्ये केलेला विचार कधीही निष्फळ जात नाही. आणि ह्या अर्थानं असं म्हणतात की ही प्रवृत्ती आहे आणि प्रिय मार्गाची प्रवृत्ती आहे, पण श्रेय मार्गाची प्रवृत्ती साध्यापर्यंत घेऊन जाणारी असल्यामुळे ह्या प्रवृत्तीला फळ येतात. तैसी दशेची वाट न पाहता वैशीचे गावानं येता, बाळपणीची सर्वज्ञता वरी तयाते. हे जे जीवनमुक्त योगभ्रष्ट पुरुष आहेत त्यांच्या जीवनातली ही स्थिती आहे असं म्हणतात. म्हणून जे जे हा अधिष्ठिल ते आरंभची या फळेल, म्हणून सांगितले नवचल अभ्यास वाया, ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणतले ती अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. ते प्रवृत्ती तरुच्या बुडी, म्हणजे प्रवृत्ती रूपी तळाच्या बुडाला दिसती निवृत्ती फळाची कोडी. जे मार्गीचे कापडी महेश अजून. कारण का? ज्या मार्गाने भगवंत गेले आहेत त्या मार्गाने आपण गेल्यानंतर निश्चितच त्या मार्गाला आपण जाऊ. कारण माऊली असं म्हणतात की व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकाराते वाट पुसतो.
ज्या मार्गाने व्यास महर्षी गेले, ज्या मार्गाने शंकराचार्य गेले, त्या मार्गाने मी नक्कीच पोहोचणार. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोललो. कारण ज्या 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 मार्गाने हे लोक गेले त्याने पोचले आणि ते सांगायला आले की तुम्ही जा ह्या मार्गाने, त्या मार्गाने भगवान शंकर गेल्यामुळे त्या मार्गाचाच हा एक पंथराज आहेत म्हटले. पहिलं योग वृंदे वहिली, ही सोय आहे ना. पहिलं योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, ते की तेत अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. हो म्हटले पहिलं योग वृंदे वहिली, ह्या मार्गाने अनेक अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ योग वृंद गेलेले आहेत आणि हे ज्या ज्या मार्गाने गेले आहेत ते त्या मार्गाचे ते कापडीत होऊन राहिलेले आहेत. ती आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एकसरे, की एर सकळ मार्ग निधसुरे सांडोनिया. हो म्हटले ह्या मार्गाला जायचं असताना काय करावं लागेल, ती आत्मबोधाची उजुकरे, आत्मबोधाच्या सरळ मार्गाने जर आपण गेलं असताना काय होईल, धाव घेतली एकसरे, या एकाग्र होऊन या मार्गाने जर आपण गेलो की एर सकळ मार्गे निधसुरे सांडोनिया. दुसरे जे मार्ग आहे ना ते मार्ग म्हणजे झोपेमध्ये एखाद्या माणसाला स्वप्न पडावं आणि स्वप्न पडून त्यांनी प्रवास सुरू करावा. मग बघा स्वप्नच खोटं, पण काही लोकांना सवय आहे की ते झोपतात एके ठिकाणी आणि ती आपण ज्या ठिकाणी झोपली आहे ती वळकटी गोळा करतात, डोक्यावरती घेतात, चालत चालत दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपतात. असे बरेच लोक आहेत. आणि हे आता खेड्यामध्ये कळतं, पण शहरामध्ये देखील जेव्हा मोठे सिटी असतात ना आणि त्या सिटीमध्ये असं एक निवांत वातावरण असतं तेव्हा त्या ठिकाणी सगळे घरातले लोक गल्लीत झोपतात. त्यापैकी काही असे एक अनुभव आला कोपरगावला, की आमचा एक मित्र त्या ठिकाणी झोपला. तिथे कोपरगावला गेला असतो आणि रात्रीचा कालावधी होता, सगळे आम्ही झोपलो. पण जेव्हा तो उठला दुसऱ्या गल्लीमध्ये, कारण काय आहे झोपत त्याला स्वप्न पडलं की आपण प्रवास सुरू करतो आणि त्याने ते गुंडाळलं सगळं आणि सुरू केला आणि जेव्हा त्या ठिकाणी झोपला सकाळी उठतो मला कोणी आणलं इथे. आहेत असे लोक बरं का, म्हणजे मी अवास्तव सांगत नाही, अशा प्रकारचे काही विशिष्ट बुद्धिमान लोक असे काही आहेत. आणि म्हणून इतर जे मार्ग आहे अध्यात्म मार्गाच्या व्यतिरिक्त ते मार्ग म्हणजे निधसुरे आहेत, म्हणजे झोपेमध्ये प्रवास करण्यासारखे आहेत, ते मार्ग सोडून द्यावे. की एर मार्ग निधसुरे सांडोनिया, म्हणजे ज्या मार्गाने वेद ऋषी गेले आहेत, वेदाने सांगितलेला मार्ग आहे त्याच मार्गाने गेलं पाहिजे. नाही तर आजकालचे पुष्कळ लोक आहेत आणि एक सांगायची गरज नाही पण सांगितल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरी गाथा एवढे लोकप्रसिद्ध आहे, प्रत्येक लोकांच्या होटावरती, माणसांच्या होटावरती आहे आणि सगळे लोक या संतांचे अभंग जीवन जगताय. आणि हे मानसशास्त्र इतर लोकांनी ओळखलं आणि मग ते काय करत आहेत, वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगळ्या पंथाचे लोक तुकाराम महाराजांचे अभंग घ्यायचे आणि ते वारकऱ्यांना म्हणून दाखवायचे आणि आम्ही जे म्हणतोय ना ते तुमचंच म्हणत आहे. आणि असं करत करत ते त्यांचे कपडे आपल्याला घालायला देतात आणि मग त्यांचे संप्रदाय आहे ना, मग तुम्ही हे म्हणा, कारण का हो तुमचेच अभंग असे आहेत, तुमचेच हेच आहेत. म्हणजे काय करतात ते आपले कपडेचं झालर करून करतात आणि त्यांचे कपडे घालतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक संप्रदाय आहेत, संतांच्या अभंगाचा आश्रय घेऊन स्वतःचं घोंगडं दुसऱ्यावरती पांघरण्याचं काम करत आहेत. पण असं करणं म्हणजे वेदविरुद्ध आहे. आणि अशा मार्गाने जर गेलं तर श्रुती सांगते अंधे नैव नियमाना यथा अंधाहा, आंधळ्या माणसाने आंधळ्या माणसांना रस्ता क्रॉस करून नेण्यासाठी हात धरावात आणि सगळेच आंधळे माणसं ऍक्सिडेंटमध्ये मरावेत. त्याप्रमाणे आजकालचे संतांना वेदाला न सरणारे जे इतर संप्रदाय आहेत ते सांप्रदायिक लोक या संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन जर हे कार्य करत असेल तर ते अंध लोक आहेत. त्यांच्या पाठीमागे जर गेले तर तेही खड्ड्यात पडतील आणि आपल्यालाही खड्ड्यात पाडतील. आणि म्हणून माऊलींच्या वाङ्मयाचा ज्यांच्यावरती अत्यंत विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांनी म्हणावं देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आम्हाला या संतांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज भगवंतापर्यंत नक्की घेऊन जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कुबड्यांची आम्हाला आवश्यकता नाही. म्हणून त्यांच्या म्हणण्यासाठी आपण असं म्हणावं येर सकळ मार्ग निधसुरे सांडोनिया. इतर जे मार्ग आहेत ना ते मार्ग म्हणजे आंधळ्या व्यक्तीने मार्ग आक्रमण केल्यासारखे आहेत, किंबहुना झोपेमध्ये बरळल्यासारखे आहेत.
किंवा झोपेमध्ये प्रवास केल्यासारखे आहे. म्हणून इतर संप्रदायाच्या लोकांनी या कोणीही असं ऐकू नये. मला येता येता काही लोक भेटले होते, येता येता अगोदर ते म्हटले की तुमच्याजवळ बरेच लोक असतात, विद्यार्थी असतात, वारकरी, त्यांना आम्हाला काही बोलायचं आहे. डॉक्टर आहेत, ते बुद्धिवान आहेत, पण काय म्हटले आम्हाला आमच्याजवळ थोडं काही सांगायचं आहे, तुम्हाला मदत करतो. त्याला सांगितलं बाबा हे माझ्याशी बोललं तर ठीक झाला आहात, परंतु तुला आमच्या वारकऱ्यांच्या मुलांसमोर तुम्हाला तुझं सांगायला चान्स भेटणार नाही. त्या ठिकाणी तू आला तसा परत जा. तुझ्याविषयी आमच्या कानामध्ये खूप आपुलकी, चांगला आहे, प्रेम आहे, पण तुझं विषवल्ली ह्यात घालू नकोस. तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, तू तिकडे जाऊन टाक, पण इथे करू नकोस. कारण काय आहे, सगळे जे मार्ग आहे ना, वेदाने सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणारे हे सगळे वारकरी आहेत, आणि त्याच्यामध्ये हे लोक येऊन काहीतरी सांगतायत, माऊलीच सांगतायत की असं कदाचित पुढे घडेल. म्हणून ते मार्ग निजसूर्य सांडोनिया झोपेतले मार्ग आहेत. ते झोपेतले मार्ग आपला साध्यापर्यंत पोहोचवणारे नाहीत, त्यांना आपण बाजूला टाकून दिलं पाहिजे. बघा, ती आत्मबोधाचे उजुकरे धाव घेतले एक सरे की एर मार्ग सकळ निजसूर्य सांडोनिया पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. ह्या मार्गाने काय जायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या मार्गाने काय जायचं असं म्हणतात. पाठी महर्षी येणे आले, ह्या मार्गाने अनेक राजर्षी महर्षी येऊन गेले असे म्हटले. साधकांचे सिद्ध झाले. ज्ञानेश्वर महाराज हे सिद्ध आहेत, आणि सिद्ध असल्यामुळे अनेक साधकांना ते मार्गदर्शन करतात. साधकांचे मायबाप, साधकांचा मायबाप, दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्यांना असं वाटतं की आमचे माऊली हे आमचे आईबाप आहेत, त्यांनी आमचे हात हातात धरलेले आहेत, ते आम्हाला कुठे घेऊन जायचे ते घेऊन जाऊ. तुम्ही जरी चांगले असलात तरी आम्ही आमचे हात तुमच्या हातात द्यायला तयार नव्हतो आम्ही. कारण काय, या मार्गाने साधकांचे सिद्ध होऊन गेले आहेत, आता तुमची आम्हाला गरज नाही. आत्मविद थोरावले येण्याची बनते. ह्याच मार्गाने मोठमोठे आत्मवेत्ते, मोठमोठे ऋषी आत्मविद झाले, आत्म्याला जाणून घेतलं. आणि काय आहे, तर ती शोकम आत्मविद. मला आत्मज्ञान झालं किंवा नाही हे चिन्ह काय आहे हो, तर ती शोकम आत्मविद. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातला पूर्णपणे शोक नाहीसा होईल, त्या दिवशी आपण जो मार्गाने अनुक्रमण करत आहोत, चालत आहोत, तो मार्ग चांगला असं समजावं. तर ती शोकम आत्मविद हा वेदाचं वचन आहे. आणि म्हणून ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातला सगळा संशय, शोक निवृत्त होईल, त्या दिवशी आपण वेदाचं, संत वाङ्मयाचं चांगल्या पद्धतीने अवलोकन करत हे समजावं. अहो म्हटले, हा मार्ग जो देखीचे तै तहान भूक विसरेजे, रात्रंदिवस नेटीचे वाटे या. खरोखर ह्या अध्यात्माची ज्यांना आवड लागली आहेत ना, ते लोक कसे असतो, हा मार्ग जो देखीजे, ह्या मार्गाने जेव्हा कोणी जर चालायला सुरुवात केली, ती तहान भूक विसरेजे. त्या माणसाला तहान लागत नाही, भूक लागत नाही, काय नाही, रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये मी कोण आहे, कुठून आलो आहे, कुठे जायचं आहे, माझ्या जीवनाचं साध्य काय आहे, या विचारामध्ये रमान असणारा जो साधक जो आहे ना, रात्र आणि दिवस कळत नाही. भगवंत समाधीमध्ये जे राहतात, कोण, जे ह्या मार्गाने गेले ते. आणि अजूनही आहेत, पंढरीच्या वारीने जे लोक जातात, किती रस्ते चांगले नसतात, काय नसतात, पण त्यांना तहान लागत नाही, भूक लागत नाही, वेळ कळत नाही, वार कोणता हे कळत नाही, नाव विचार कळत नाही, सगळे विसरून जातात. कारण काय आहे, हा मार्गच असा आहे, ती तहान भूक विसरीजे. रात्रंदिवस नेणीजे वाटे या. रात्र कळत नाही का दिवस कळत नाही. भगवंताच्या बरोबर रासक्रीडा करत असताना गोपींना 6 महिने निघून गेले, तरी देखील त्यांना वाटलं हा एकच दिवस आहे की काय. म्हणजे 6 महिन्याचा एक दिवस, एक कालावधी वाटावा, म्हणजे एक दिवस किंवा 6 महिने हा कालावधी अध्यात्मामध्ये राहतच नाही, कालाचा विसर पडतो. तर म्हणून तहान भूक विसरेजे, रात्रंदिवस नेणीजे वाटे या. ह्या वाटेला लागल्यानंतर हा रात्र आहे का दिवस आहे काहीच कळत नाही. आणि हे न कळण्यासाठी काय केलं पाहिजे, अंतःकरणामध्ये जसा प्रामाणिकपणा असेल ना, तसा प्रामाणिकपणा संतांना सांगितला पाहिजे. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आपल्या मनामध्ये जो काही भाव असेल, तो भाव संतांना जसा आहे तसा सांगावा. आणि मग सांगावं की आम्हाला योग्यता नाही, पण आमची योग्यता जरी नसली, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, आणि शरण आल्याला सार्थकी करणं,
शरण आलेला तुम्ही जीवदान देणं, शरण आलेला तुम्ही चांगलं ठेवणं हे तुमचं कर्तव्य असल्यामुळे आमचं कर्तव्य एवढंच आहे की तनु मनोजीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. ज्ञानेश्वर माऊलीने सांगून ठेवलेल्या ह्या मार्गाचं आपण अनुसरण जर केलं तर आपल्याही जीवनामध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, की जीवनाची अंतिम सिद्धता प्राप्त होईल आणि आपलं जीवन सार्थक ठरो. अशी माऊलींच्या चरणी समर्पित सेवा समर्पित करतो.